बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। पडद्यात राहून अनेक चांगली कामं करता येतात। सर्वसामान्यांना नेहमीच कायद्याचं पाठबळ असेल, पण कायदा हातात घेणाऱ्यांची गळ करणार नाही। अवैध गर्भलिंग निदान, दारू, गुटखा तस्करी, संघटित गुन्हेगारी यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई होणारच, असं नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पष्ट केलं। आज सकाळी त्यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला। त्यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची त्यांनी पाहणी केली। गडचिरोली इथं पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेले निलोत्पल बसू यांची कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे। गुरुवारी ते कोल्हापुरात दाखल झाले। आज सकाळी 10 वाजता त्यांचं पोलीस अधीक्षक कार्यालयात आगमन झालं। अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं। आल्या आल्या त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन इमारतीची आणि कामकाजाची पाहणी केली। पोलीस कंट्रोल रूममधून सुरू असलेलं काम, सीसीटीव्ही फुटेज याबाबतही माहिती घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी आपली कार्यपद्धती कशी राहणार याची झलकच दाखवून दिली। दरम्यान पोलीस अधीक्षक पदाचा अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पडद्यामागं राहून काम करण्यावर आपला विश्वास आहे। सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस दल काम करेल असा विश्वास त्यांनी दिला। आर्थिक गुन्ह्यांबाबत गांभीर्यानं तपास करू असा विश्वास देत अल्पवयीन गुन्हेगारी कोल्हापुरात वाढत आहे, अशा प्रकरणात कठोर भूमिका घेतली जाईल असं त्यांनी नमूद केलंय। आमची काम करण्याची स्टाईल तुम्हाला दिसणार नाही। ओव्हरऑल कोल्हापूर पोलीसचे काम तुम्हाला दिसणार आहे ऑन स्ट्रीट। ठीक आहे, मी ऍक्च्युली मी पडद्याच्या मागे राहून काम करण्याची माझी पद्धत आहे। कोणीही असे अनलेस अँड अनटिल समथिंग सेन्सेशनल हॅपन, मतलब मी प्रेस ब्रीफ पण नाही घेणार, प्रेस कॉन्फरन्स पण नाही घेणार। आमचे लोक येणार आहेत आणि ओव्हरऑल तुम्हाला एक पॉझिटिव्ह इमेज कोल्हापूर पोलीसचे ते कंटिन्यू दिसणार आहे असे मला खात्री आहे। तो मी मतलब लेट द टीम वर्क, मतलब माझी टीम जे काम करणार आहे ते माझी टीम, फेलियर जे आहे ते माझी आहे, सक्सेस जे आहे माझी टीमची आहे। मी हे धारणाने काम करणार आहे आणि पॉझिटिव्ह काम तुम्हाला होतं दिसणार आहे। तरुणाईला बिघडवणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई केली जाईल। सुरुवातीला तरुणांचं प्रबोधन करू, पण अंमली पदार्थ विक्रेत्यांवर दयामाया दाखवली जाणार नाही असं ते म्हणाले। There will be zero tolerance to any illicit activity. कोणतेही अवैध धंदेवर कोणतेही टॉलरन्स राहणार नाही कोल्हापूर पोलीसचे। आणि तेच धारणा जे माननीय मुख्यमंत्री साहेबांची धारणा आहे ड्रग्स रिलेटेड, तर तेच धारणा कोल्हापूर पोलीसचे राहणार आहे। आमचे कोणतेही अधिकारी या हवालदार हे ड्रग्सच्या मॅटरमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व होता दिसणार नाही। अगर दिसले तर त्याच्यावर कठोर मतलब द मोस्ट स्ट्रिंजेंट पनिशमेंट जे आहे ते करण्याची आमची। भ्रष्टाचारमुक्त पोलीस दलाचं कामकाज व्हावं यासाठी प्रयत्न करू असं सांगून गर्भलिंग निदानाच्या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारीची कलमं लावली जातील, दारू आणि गुटखा तस्करांवर कारवाई होईल असं जाहीर केलं। मोठा कायदा आहे PCPNDT ऍक्ट अनुषंगाने, तर त्यावर मी माहिती घेतो काय आहे। मी आपल्या माध्यमाने ते वाचले आहे की ते एक इश्यू आहे या जिल्ह्यामध्ये, तर त्यांच्यावर काय प्रभावी कारवाई करता येईल, कोणकोणते पॉकेट्स अफेक्टेड आहे, काय रिझन आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई निश्चित करतो। एस ट्रेडर सारख्या LLP कंपन्यांनी हजारो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे। त्यांच्या कारवाईसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मनुष्यबळ पुरवून तपास अधिक वेगानं होईल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षकांनी दिली। पहिल्याच पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांनी अनेक विषयांना हात घातलाय। आता त्यातील कोणकोणते विषय मार्गी लागतील आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कशी राहते याकडे सर्वसामान्य माणसाचं लक्ष असणार आहे।